तर मित्रांनो, आजचा दिवस थोडासा साधा पण मनाच्या खूप जवळचा. सकाळी राजदूत मध्ये पेट्रोल टाकला आणि निघालो आंबेनेरीकडे. पोहोचलो तर हर्षू पण आला होता. नेरीवरून एक सोबत लेबर पण आणला होता आणि बाबा तिथं सकाळीच बसून होते. लेबरला कामाला लावलं आणि तेवढ्यात एक गोष्ट जाणवली. बाबाचं धोतर जितका पांढरा शुभ्र आहे तितकेच त्यांचे बैल पण पांढरे शुभ्र आहेत. हर्षू मला म्हणत होता की मीनं पपईचे वडे नाही खाल्लो म्हणून. तर आम्ही पण साईडच्या घरी गेलो आणि तिथे पपई तोडायला लागलो. मला सांगा मित्रांनो, तुम्ही ना हेवाली बोरिंग कधी पाहिली होती का? हे आहे आमच्या साईडच्या घरी पण आणि आमच्या पण घरी आहे. साईडच्यांनी आम्हाला जांबा पण दिले आणि त्यांचे मनापासून धन्यवाद. असंच प्रेम आमच्यावर राहू द्या मित्रांनो. असंच छोट्या छोट्या क्षणातच खरं गाव पण दिसते. तर एक प्रश्न तुमच्यासाठी, हिला काय म्हणतात माहित आहे का? आहे ही दमनी. या दमनीवर आजपर्यंत खूप लग्न झाले आहेत. तर तुमचं पण लग्न लावायचं असेल तर सांगा, मला कॉन्टॅक्ट करा. बैल घेऊन शेतावर गेले आणि आम्ही पण NS वरून शेताकडे निघालो. खाली उभे राहिलो आणि पूर्ण हात व्हायब्रेट व्हायला लागला. गावाकडून येणारी थंडी हवा, हिरवी शेत आणि शांतता, हे सगळं बघताना वेळ थांबवावं असं वाटत होतं. हर्षूला परत गावाकडे जायचं होतं कारण आज त्याचा पेपर होता. त्याला बाय बाय केलं आणि मी पुन्हा शेताकडे निघालो. आज धान लावायसाठी मशीन येणार होती. 10 वाजता येतो असं सांगून 3 वाजेपर्यंत काहीच पता नाही. शेवटी आम्ही घरी निघालो. आज जो मिनी ब्लॉग तुम्ही पाहता मित्रांनो, यामध्ये आमचे बाबा आहेत. ते आज आम्हाला सोडून गेलेले आहेत. 12/12/2025 रोजी ते स्वर्गवासी झाले. मित्रांनो, त्यांच्यासाठी प्रे करा. ते जिथं कुठं बी असतील तिथे ते खुश आणि शांत असोत. थँक्यू.